आजच्या बैठकीमध्ये अरे काय करताय तुम्ही आहे तो त्यांना महिना संपायच्या आधी लाभार्थी ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होईल। मी आपल्याला तेच सांगितलं की आपण जर लाडकी बहीण योजनेचा जर शासन निर्णय आपण वाचला, जो आम्ही निर्गमित केलेला आहे, जो काही ओरिजिनल जो GR आहे, त्यामध्ये ज्या महिला या इतर योजनांचा लाभ घेत आहेत, म्हणजे उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे, तर त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेमधनं मिळतोय, तर तसाही त्या लाडकी बहीणमध्ये त्या पात्र लाभार्थी नाही आहेत। ज्या महिला या नमो शेतकरी योजनेतनं लाभ घेत आहेत त्यांना 1000 रुपये नमो शेतकरीतून मिळत आहेत। किमान 1500चा लाभ हा शासनाच्या योजनांमधून त्यांना मिळावा हा दृष्टिकोन आहे। त्याच्यामुळे 1000 रुपये त्यांना नमो शेतकरीमधून मिळत आहेत आणि 500 त्यांना लाडकी बहीणमधून मिळत आहेत। आणि याच्यामध्ये काही नवीन नाहीये, हे जे शासन निर्णय जे ओरिजिनल निर्गमित केलेले आहेत त्यानुसारच आहेत। फक्त कुठं ना कुठं तरी विरोधक असतील किंवा काही विविध जे काही आर्टिकल्स असे आले की मग सगळ्यांना असं वाटतं की हे काही नव्याने केलेलं आहे। साधारणपणे 2,47,00,000 लाभार्थी आहेत आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या वेळेला आम्ही शेवटचा लाभ दिला होता त्यावेळेला 2,33,00,000 महिला होत्या। त्याच्यामुळे कुठेही कुचराई ही योजना राबवताना होत नाहीये आणि ज्या पात्र महिला आहेत त्यांना लाभ हा व्यवस्थित पद्धतीनं सुरू आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी, आज आहे 31 मे, शेवटचा दिवस आणि आज 100% पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार। आज 11 वाजल्यापासून वाटप सुरू होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। आताची सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी, भरपूर लाडक्या बहिणींना आज त्यांच्या मोबाईलवरतीच 11 वाजल्यापासून पुढे मेसेज येतील। 11 वाजता 2 आज टप्प्यामध्ये वाटप होणार आहे, 11 वाजता आणि दुपारी 2 वाजता, असे 2 टप्प्यात आज वाटप होणार आहेत। 31 मे पासून उद्या परवा असे 2-3 दिवस हे वाटप चालणार आहे, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे। परंतु याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला 3 गोष्टी आनंदाच्या बातम्या आहेत, मी सगळ्या डिटेलमध्ये सांगणार आहे। पहिलं 3 घोषणा झालेल्या आहेत, तुम्हाला माहीत नसेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण भरपूर लाडक्या बहिणींना 50,000 रुपये मिळणार आहेत, भरपूर लाडक्या बहिणींना 2.5 लाख रुपयापर्यंत मिळणार आहेत, भरपूर लाडक्या बहिणींना मस्त सगळी योजना मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे। आणि सगळ्यात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोणाकोणाला मेचा हप्ता लवकर पाहिजे त्यांनी पटापटा कमेंट्स करा। बघा, जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत सरकारला त्याचं महत्त्व किंवा ते तुम्ही काय बोलताय हे सुद्धा सरकारपर्यंत पोहोचत नसतं। त्यामुळे पटापटा कमेंट्स करा आणि चॅनलला आधी सबस्क्राईब करा, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचेल। बघा, आत्ताची ह्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे आजपासून पैसे वितरणाचा कार्यक्रम हा लाडक्या बहिणींसाठी सुरू झालेला आहे। लाडक्या बहिणी ज्या प्रतीक्षेत होत्या, आता लक्षात घ्या, आज 31 मे आहे, शेवटचा दिवस असल्याकारणानं बँकेंना आदेश दिले गेलेले आहेत की पैसे पटापट पाठवायचे आहेत, कारण कदाचित आज एका दिवसातच सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळण्याची शक्यता आहे। आज काही लाडक्या बहिणींना जर आले नाहीत तर उद्या 1 तारखेला जरी रविवार असला तरी वाटप हे होणार आहे 2 दिवसात, कारण ट्रान्झॅक्शन्स हे ऑनलाईन होतं। बँक जरी बंद असली तरी ट्रान्झॅक्शन्स जे टप्पे असतात त्या टप्प्यानुसार जे वाटप आहे ते होणार आहे। आता आपण बघूयात की कोणाला किती रुपये मिळणार आहेत, कोणाला 50,000 रुपये मिळणार आहेत, कोणाला 2.5 लाख रुपयापर्यंत हे मिळणार आहे, कोणाला गॅस सिलेंडर मिळणार आहे, कोणाला लाडकी बहीण योजनेचे किती रुपये मिळणार आहेत, ह्याची सगळे नोंद घ्यायची आहे। कारण PM किसान योजनासुद्धा जून महिन्यामध्ये सुरू राहणार आहे, म्हणजे आता येईल त्या 2-3 दिवसामध्ये PM किसान योजनेचे सुद्धा पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पडणार आहेत। त्यामुळे त्याचे 1500 रुपये वेगळे आणि 2000 जे असतील ते PM किसान योजनेचे तुम्हाला माहिती आहे ते, आणि लाडकी बहीण योजनेचे असे मिळून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती खटाखट हे जे वाटप आहे पैसेचा पाऊस अक्षरशः आता लाडक्या बहिणींवरती तिथं त्यांच्या मोबाईलच्या ह्याच्यावरती पडणार आहे। त्यामुळं त्यांनी पटापटा सगळं मी जे सांगतो तेवढं ऐकून घ्यायचं। सगळ्यात महत्त्वाचं बघा, नियमानुसार आता आज शेवटचा दिवस आहे, आपण एप्रिलमध्ये सुद्धा बघितलं की शेवटच्या दिवसापासून पुढे 5 दिवसामध्ये वाटप झालं होतं, तर आज आपल्याला 100% वाटप होणार आहे। तुम्ही म्हणाल कोणत्या बँकेत पैसे येतील, बघा कोणती बँक असो, जसं की HDFC असेल, ॲक्सिस असेल, ICICI असेल, SBI असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ इंडिया असेल, पोस्टाचं खातं असेल, सगळ्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत। परंतु लक्षात घ्या 3 महत्त्वाचे मुद्दे, भरपूर लाडक्या बहिणींनी काही चुका केल्या आहेत त्याच्यामुळे त्यांना एप्रिलचा हप्ता आलेला नाही।
कदाचित त्यांना मेचा हप्ता देखील येणार नाही आणि ज्यांना एप्रिलचा हप्ता आला त्यांना सुद्धा मेचा हप्ता येऊ शकत नाही. कारण तुम्ही जर तुमचं अकाउंट लक्षात घ्या, गेल्या वेळेस असं भरपूर तिथं निदर्शनास आलेलं आहे. भरपूर लाडक्या बहिणींना आपण विचारपूस केली की कमेंट थ्रू सुद्धा की तुम्हाला पैसे आले नाही, तर त्याच्यामागचं कारण काय आहे. तर कारण असं होतं की त्यांनी त्यांची बँकेमधले जे कामं आहेत ती रखडली होती. रेशन कार्डची KYC त्यांनी केली नव्हती. त्यांचे बँकेतलं जे आधार कार्ड होतं ते लिंक होतं, पण त्याला त्याची अकाउंटची KYC असते ती सुद्धा केलेली नव्हती. त्यामुळं तिथं प्रॉब्लेम येत होते. त्यामुळे तुम्हाला एक काम करायचं आहे, आजच तुमचं रेशन कार्डची जर KYC झालेली नसेल तर रेशन कार्डची KYC करून घ्या. दुसरं म्हणजे तुमचं आज बँक खातं व्यवस्थित चेक करण्यासाठी बँकेत जाऊन तुम्हाला एकदा चेक करा की आपलं बँक खातं व्यवस्थित चालू आहे का, ते ब्लॉक तर झालेलं नाही आहे ना, किंवा त्याच्यामध्ये कमी बॅलन्स असल्यामुळे ते मायनसमध्ये तर नाही ना. किंवा कारण काय होतं बघा, जर तुमचं बँक अकाउंट जर मायनसमध्ये असेल किंवा पोस्टाचं खातं असेल ते सुद्धा जर तुमच्याकडे ते पैसे नसतील तर ते मायनसमध्ये पडले असतील, तर जर तुमचे लाडकी बहिणीचे पैसे पडले तर ते त्यांची ते बँक काढून घेतील. तुम्हाला माहिती आहे या गोष्टी सगळ्या तुमच्यापर्यंत तुमच्याबरोबर झाल्या असतील सुद्धा ते की काय करायचं आहे. तर कागदपत्र आपले सगळे व्यवस्थित आहेत का हे सगळे चेक करायचं आहे आणि सगळं व्यवस्थित करूनच तुम्हाला बँकेत जमा करायचं आहे किंवा सगळं रेशन दुकानचं व्यवस्थित कामं करून घ्यायची. ज्या लक्षात घ्या, कागदपत्र खूप महत्त्वाचं असतं सरकारी कामामध्ये. तुम्हाला माहिती आहे सगळ्यात मोठा पुरावा प्रत्येक क्षणी हा कागदपत्र असतो. तुम्ही किती खरे असू द्या, तुम्ही खरंच योजनेमध्ये पात्र असू द्या, पण तुमच्याकडे कागदपत्र नसेल किंवा तुमच्याकडे बँक अकाउंट क्लिअर नसेल, रेशन कार्डची KYC झालेली नसेल तरी देखील तुम्हाला पैसे येणार नाहीत. आणि ज्यांना गरज नाही आहे त्यांच्याकडे जर सगळे कागदपत्र असतील तर त्यांना पैसे येत राहतील. आता कालच आपण न्यूज बघितली की जवळपास 3 ते 4 हजार अशा लाडक्या बहिणी आहेत ज्या गव्हर्नमेंटमध्ये जॉबला आहेत, म्हणजे सरकारी नोकरी आहे, त्यांना चांगला पगार आहे, 60, 60, 70, 70 अशा सुद्धा लाडक्या बहिणींना महिलांनी लाडकी बहिणीचा फायदा घेतलेला आहे. परंतु आपण जर पाहिलं तर नियमांमध्ये खरं तर बसत नाही, कारण सरकारनेच नियम सांगितले होते आपल्याला 2.5 लाख रुपयापर्यंत उत्पन्न कसं काय शक्य आहे. तर सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, काय सांगायची गरज नाही. त्यामुळे तुमची कागदपत्र फक्त नीट ठेवा. म्हणजे काय तर पोस्टाचं खातं असेल, बँकेचं खातं असेल ते क्लिअर करा, रेशन कार्ड क्लिअर करा, त्यांच्या अकाउंटची KYC करा, आधार कार्ड अपडेट करून घ्या. ह्या गोष्टी जरी केल्या ना तरी तुम्हाला सगळ्या जे काही पैसे आहेत ते येत राहतील. आता तुम्ही मला 50,000 रुपयाचं काय आहे बघा, सरकारने एक मोठी स्कीम काढलेली आहे. उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे की एकनाथ शिंदे की माझं घर माझा अधिकार याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असतील त्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड असेल शक्यतो, तर त्या अशा लाडक्या बहिणींना आपण घरकुल देत आहोत, ज्याची जर आपण बघितली तर 2.5 लाख रुपयापर्यंत लाडक्या बहिणींना त्याची मदत होते. त्यामुळे हे 2.5 लाख रुपये अशा लाडक्या बहिणींना लगेच मिळणार आहेत. ज्यांच्याकडे अजून फॉर्म भरला नसेल त्यांनी पटापटा फॉर्म भरून घ्या, कारण फॉर्म भरायची तारीख लवकर उलटून जाईल. परत जर तुम्हाला प्रॉब्लेम होईल, जर तुम्हाला घरकुल पाहिजे असेल तर तुमच्यापर्यंत ते पोहोचणार नाही आहे, कारण सगळ्यांनी फॉर्म भरत आहेत आणि तुम्ही जर फॉर्म भरत नसेल तर मग अवघड आहे. पटकन फॉर्म भरून घ्यायचा आहे. आजच्याच ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये हा तुम्हाला फॉर्म भेटून जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे तिघांनी जे दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आहेत ह्यांनी डायरेक्ट लाडक्या बहिणींसाठी 50,000 रुपयाचं कर्ज हे दिलेलं सुरुवात केलेली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेमधून हे त्यांना कर्ज मिळत आहे आणि त्याचा हप्ता तुम्हाला भरायची गरज नाही. सरकार जे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता देतं तेच तुम्हाला तिकडे वळवायचं आहे. म्हणजे खिशातून 1ही रुपया नाही डारायचा आणि डायरेक्ट 50,000 रुपये. एकदम भारी स्कीम आहे. कारण जर तुम्हाला छोटा मोठा व्यवसाय करायचा असेल तर 50,000 ही एक चांगली तुम्हाला आर्थिक मदत तिथं सरकार करत आहे, तर याचा चांगला उपयोग करावा असं माझी एक विनंती आहे सगळ्यांना. दुसरं म्हणजे आता ज्या लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर पैसे अजून आलेले नाही तर त्यांनी का बघायचं आहे आपलं व्यवस्थित की गॅस कलेक्शनची KYC झाली आहे का, आपल्याकडे रेशन कार्डमध्ये आपलं नाव आहे का, महिलेच्याच नावावर गॅस आहे का. कारण बघा ह्याच गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे अजूनही मिळाले नाहीत. ज्या सगळ्या गोष्टी असतील तर तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसेसुद्धा नक्की मिळणार. ज्यांना एप्रिलचा हप्ता आलेला नाही त्यांना एप्रिल आणि मेचे 2 हप्ते येतील. ज्यांना एप्रिलचा हप्ता आला त्यांना मेचा हप्ता येईल, काळजी करायची गरज नाही. मेचा हप्ता 50,000 रुपये आणि घरकुल ही सगळ्यात मोठी अपडेट आहे. आणि मी जे सांगितलं तेवढे काम करा. सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअप ग्रुप्सला शेअर करा. व्हॉट्सअप ग्रुपवर पटापटा शेअर करा. ज्यांना माहीत नाही त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवा, कारण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.